जय रामकृष्ण मित्रांनो, विचार पुष्प या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मोठा माणूस तोच आहे जो आपल्या सोबतच्या माणसाला छोटा समजत नाही। उत्तम करा, सर्वोत्तम व्हा। तुम्ही जसं कार्य करता तसं फळ तुम्हाला मिळत असते। योग्य गोष्टी करा, तुम्हाला उत्तमच मिळेल। पण जर चुकीच्या कृती कराल तर चुकीच्याच गोष्टी पदरात पडतील। यश आणि अपयश इतर कोणत्याही बाबीवर नव्हे तर तुम्ही काय करता यावर अवलंबून असते। लवकर मोठे होण्याच्या घाईपोटी निवडलेले चुकीचे मार्ग तुम्हाला त्याच वेगात पुन्हा खाली आणणारच। मात्र चांगले मार्ग, चांगल्या कृती, चांगले फळ देण्यास थोडा विलंब लावतीलही, पण त्यावेळी मिळणारं फळ हे चिरंतन यशाचं असतं। चांगलं केलं तरच चांगलं होणार हा सृष्टीचा नियम आहे। अर्थात उत्तम कृती केली तरच सर्वोत्तम होता येईल। द्रौपदीच्या हाकेला धावून आलेला श्रीकृष्ण आजही आपल्याला सांगतो आहे की नात्याची ताकद धाग्यात नाही, ती हृदयाच्या भावनात असते। देव कधीच उशीर करत नाही, तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो। आपण विचार करतो की तो ऐकत नाही, पण खरं तर तो प्रत्येक श्वास, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक प्रार्थना शांततेने ऐकत असतो। पण जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा तो अशा पद्धतीने देतो की वाटतं हाच तो क्षण आहे आणि हीच ती वेळ आहे। कोणतीही गोष्ट सहज मिळू नये, कारण सहज मिळणाऱ्या गोष्टीची माणूस किंमत करत नाही। स्वतःचे आयुष्य बदलण्याची संधी आणि सामर्थ्य तुमच्यामध्येच असते, त्याचा वापर करा। प्रत्येक आईवडिलांच्या मुलासाठी कष्ट करण्याचा हेतू फक्त एकच असतो की माझ्या मुलांनी तिथपर्यंत जावं जिथपर्यंत आम्हाला जाता आलं नाही। दुःखात फक्त एकच बोट आपले अश्रू पुसायला येते, पण आनंदात मात्र 10 बोट एकत्र येऊन आनंद साजरा करतात, टाळ्या वाजवतात। जर आपले स्वतःचे इंद्रियच असे वागत असतील तर आपण जगाकडून वेगळी अपेक्षा का ठेवावी? ज्याच्याजवळ स्वच्छ मन, चांगले विचार आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असेल तर त्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी पैसा, पद अथवा प्रतिष्ठे याची काहीच गरज भासत नाही। माता पिता की दौलत नहीं, साया ही काफी होता है बच्चों के लिए। विश्वास ठेवा, येणाऱ्या प्रत्येक दुःखाच्या नंतर सुखाची वेळ सुद्धा नक्की येत असते। हर हर महादेव शंकर। जय रामकृष्ण हरी।